नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंजली आहे. मी 28 वर्षांची आहे आणि मी विधवा आहे. मला एक छोटी मुलगी आहे, तीच माझं जग आहे. आम्ही दोघे शहरात राहतो. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आयुष्य एकदम ओसाड झालं होतं. प्रत्येक सकाळी डोळे उघडले की त्याची आठवण मनाला पोखरत असे. सुरुवातीला सगळं थांबल्यासारखं वाटत होतं, पण माझ्या मुलीच्या निरागस हास्याने पुन्हा मला जगण्याचं कारण दिलं. तिच्या लहानशा हाताने माझं आयुष्य पुन्हा हळूहळू उभं राहू लागलं. नवऱ्याचं निधन होऊन वर्ष झालं होतं. त्या पैशावरच घर चालत होतं. पण आता हळूहळू परिस्थिती बिकट होऊ लागली होती. खर्च वाढले आणि हातातले पैसे कमी पडू लागले. म्हणून मी घरासमोर एक पाटी लावली. भाड्याने खोली उपलब्ध आहे. काही दिवस गेले. एकदा दुपारची वेळ होती. मी माझ्या मुलीला झोपवत होते, तेवढ्यात दारावर हलकी टकटक झाली. मी उठून दरवाजा उघडला तर समोर साधारण 28-29 वर्षांचा एक तरुण उभा होता. चेहऱ्यावर नम्र भाव, कपड्यात साधेपणा होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि तो मला पाहून हलकसं हसला. तो म्हणाला, "तुमच्या घराच्या बाहेर पाटी पाहिली. खोली भाड्याने आहे का?" मी हसत म्हणाले, "हो, आहे ना. पाहायची आहे का?" तो म्हणाला, "हो, मिळेल का पाहिला?" मी म्हणाले, "चला, वर दाखवते." मी जिन्यावरून वर चालत होते आणि तो शांतपणे माझ्या मागून येत होता. 2 रूम शिल्लक होत्या. त्यातील एक मी उघडली. आत सगळं स्वच्छ ठेवलेलं होतं. त्याने खोली बारकाईने पाहिली. खिडक्यांमधून प्रकाश येत होता आणि खोलीत एक साधं पण उबदार वातावरण होतं. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. तो म्हणाला, "रूम खूप छान आहे. मला आवडली." मी विचारलं, "तुमचं नाव काय सांगाल?" तो म्हणाला, "माझं नाव आकाश आहे. मी गावाकडून आलोय. इथे जवळच्या कंपनीत मला जॉब मिळाला आहे. आठवडाभर मित्राकडे राहतोय, पण आता स्वतःची जागा हवी आहे." मी म्हणाले, "हो, ही रूम रिकामीच आहे. उद्यापासून राहायला येऊ शकता." तो थोडा विचार करून म्हणाला, "भाडं आणि डिपॉझिट किती?" मी शांतपणे उत्तर दिलं, "डिपॉझिट द्यायची गरज नाही. भाडं 3,500 रुपये आहे." तो म्हणाला, "परवडेल. गरजच आहे तर ठीक आहे. मी उद्यापासून येतो." आमचं बोलणं ठरलं. मी त्याला होकार दिला आणि रूमचं कुलूप लावून खाली आले. माझी रूम खालीच होती. मी म्हणाले, "आलात आहात तर चहा घेऊन जावा." तो काही क्षण शांत राहिला आणि मग माझ्या मागून घरात आला. मी त्याच्यासाठी चटई अंथरली. तो शांतपणे बसला. माझी मुलगी बेडवर झोपली होती. तो घराभोवती पाहत म्हणाला, "घर खूप छान आणि नीटनेटकं आहे." मी हसले आणि किचनमध्ये गेले. त्याच्यासाठी पाणी आणि नंतर चहा ठेवला. काही वेळाने चहा आणून त्याच्या हातात दिला. तो चहा पीत असताना माझ्याकडे काही क्षण निरखून पाहत राहिला. मध्येच हलक्या आवाजात म्हणाला, "सॉरी, पण तुमचं नाव विचारायचं राहिलं." मीही हसले. "माझं नाव अंजली." तो म्हणाला, "तुमचे मिस्टर कुठे गेले आहेत का बाहेर?" त्याचे हे शब्द ऐकून मी क्षणभर शांत झाले. मग हलक्या आवाजात म्हणाले, "ते आता या जगात नाहीत. वर्षभर झालं त्यांच्या निधनाला. आता या घरात मी आणि माझी छोटी मुलगी एवढ्याच राहतो." माझं उत्तर ऐकून तो गप्प झाला आणि थोड्या वेळाने म्हणाला, "सॉरी, दुखवायचं नव्हतं." मी हसून म्हणाले, "ठीक आहे. झालेलं कोणी थांबवू शकत नाही ना?" इतकं बोलून तो उठला, नमस्कार करून निघून गेला. मी मात्र हलकसं हसले, कारण आता मला थोडा दिलासा वाटत होता. घरात एक भाडेकरू मिळाल्याने आर्थिक सोय होणार होती. माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि घरखर्चासाठी हे थोडं उत्पन्न माझ्यासाठी मोठा आधार ठरणार होतं. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी मनात थोडं शांत होतं. हळूहळू संध्याकाळ झाली. मी माझ्या मुलीला दूध पाजून झोपवलं आणि स्वतःची झोपायची तयारी करत होते. पण त्या रात्री झोप काही लागत नव्हती. डोळ्यासमोर सतत तोच चेहरा फिरत होता, आकाशचा. त्याच्या गोऱ्या वर्णावर पडणारा ट्यूबलाईटचा प्रकाश अजूनही माझ्या डोळ्यात रेंगाळत होता. गळ्यात टाय व्यवस्थित, केस आणि ते टपोरे डोळे, अगदी चित्रपटातील हिरोसारखा दिसत होता. नकळत माझ्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू उमटलं. हे हसू का आलं ते मला कळलं नाही. कधी झोप लागली ते समजलंच नाही. सकाळी 7 वाजता जाग आली. मी उठले, दरवाजा उघडला, तर समोर आकाश उभा होता, हातात काही सामान घेऊन. मी त्याच्याकडे पाहून हसले. तो म्हणाला, "मी माझं साहित्य घेऊन आलोय. चावी मिळेल का?" मी घरातील खुंटीवरून चावी घेतली आणि त्याच्या हातात दिली. त्या क्षणी आमचे हात एकमेकांना स्पर्शले आणि पहिल्यांदाच आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात खोलवर पाहिलं. त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं, कदाचित एक ओळखीची ऊब किंवा एक शांत स्पर्श. मी लगेच नजर खाली केली आणि तो शांतपणे वर गेला.
मी माझ्या रोजच्या कामात गुंतले. रूम आवरली, आंघोळ केली आणि स्वयंपाकाला लागले. 9:30 वाजता तो पुन्हा खाली आला, तयार झाला होता. ऑफिससाठी बस पकडण्यासाठी बाहेर गेला. मी दारात उभे राहून त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या चालण्याचा तो आत्मविश्वास, तो हलकासा हसरा चेहरा काहीतरी मनाला स्पर्श करून गेला. हळूहळू दिवस जात होते. आकाश एकदम प्रामाणिक आणि सभ्य होता. नेहमी आदराने बोलायचा. मला ते आवडत होतं. एकदा रविवार होता. मी असंच लहर येऊन जिना चढून वर गेले. शहर वरून खूप सुंदर दिसत होतं. शेजारी जुनी टाकी होती, तिथून मला आकाशच्या रूमची खिडकी दिसत होती. कुतूहलाने मी पाहिलं, तो स्वतः स्वयंपाक करत होता. एक तरुण हाताने भाजी परतत होता. हे दृश्य पाहून मला विचित्र वाटलं, थोडं वाईटही. मी लगेच आत गेले आणि म्हणाले, आकाश, तुम्ही स्वतः स्वयंपाक करता का? तो थोडासा हसला आणि म्हणाला, हो, त्यात लाजण्यासारखं काय आहे? माणसाला सगळं शिकायला हवं, परिस्थितीप्रमाणे जगायला हवं. मग तो शांतपणे पुढे म्हणाला, माझं घरचं खूप गरीब आहे अंजली. खूप दिवस उपाशी पोटी काढले आहेत. म्हणून मला वाटतं बाहेर खर्च करण्यापेक्षा स्वतः बनवून खाल्लं तर. त्याचं बोलण्यात एक साधेपणा आणि आत्मसन्मान होता. मी म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. रोज हाताने बनवून खाऊ नका. मी तुम्हाला डबा देईन. तो पटकन म्हणाला, नको, तुम्हाला त्रास कशाला? तुमची लहान मुलगी आहे, तिच्याकडे लक्ष द्या. आणि थोडं थांबून म्हणाला, तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात. आयुष्य अजून पुढं आहे. तुमचं पुन्हा लग्न केलं तरी काही चुकीचं नाही. माणसाने जुन्या विचारात अडकून राहू नये. त्याचे शब्द ऐकून मी थोडा वेळ स्तब्ध झाले. असा विचार करणारा मुलगा मी कधी पाहिला नव्हता. तो काळ बदलला होता आणि मी अजूनही त्या जुन्या भावनिक चौकटीत अडकले होते. मी शांतपणे खाली आले. संध्याकाळी जेवण झालं. मी माझ्या पलंगावर पडले. पण मन सतत त्याच्याकडे जात होतं. त्याचे ते विचार, त्याची निरागसता आणि त्याच्या नजरेतील प्रामाणिकपणा, हे सगळं मला वेगळं वाटत होतं. मी आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाच्या शब्दांनी एवढं विचार करायला भाग पाडलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी मी मुद्दामून काही भाजी, कधी पोळ्या, कधी भाकरी करून त्याच्यासाठी ठेवू लागले. तोही हसून घ्यायचा आणि म्हणायचा, घरचं अन्न म्हणजे आशीर्वाद असतो. त्याचं हे वाक्य ऐकून माझं मन कुठेतरी शांत होतं. जणू माझ्या आयुष्यात पुन्हा एखादी सौम्य किरण डोकावू लागली होती. मी खाली गेले. औषधपेटीतून एक पॅरासिटामॉल गोळी घेतली आणि पुन्हा वर गेले. मी त्याला थोडं जेवायला सांगितलं आणि गोळी दिली. तो शांतपणे माझ्याकडे पाहत होता. त्या नजरेत एक कृतज्ञता होती, शब्दांपेक्षा जास्त काही सांगणारी. मी खाली आले आणि थोड्या वेळाने पुन्हा वर गेले. त्याच्या कपाळावर ओल्या पट्ट्या ठेवल्या. काही तासात त्याचा ताप उतरू लागला. तो थोडा बरा झाला, पण अशक्तपणा अजूनही जाणवत होता. पुढचे 2-3 दिवस मी त्याची काळजी घेत होते. वेळच्या वेळी पाणी, औषध आणि जेवण. त्याने काही न बोलताच माझं मन जिंकलं होतं. या काळात त्यानेही माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती. तिसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून माझं मन ठाण मांडून बसलं होतं. आकाश आज बरा असेल ना? त्याला कसं वाटत असेल? या विचारांनी मी भरले होते. मुलीला आवरलं, तिला दूध पाजलं आणि ती खेळू लागली तेव्हा मी वर जाण्याचं ठरवलं. चहा करताना माझे हात थोडे थरथरत होते. का? मला माहीत नव्हतं. एक वेगळीच धडधड होती मनात. चहा घेऊन मी हळूच वर गेले. दार उघडच होतं. हळूच आत डोकावलं तर आकाश खिडकीजवळ उभा होता. सकाळचा मंद प्रकाश त्याच्या अंगावर पडला होता. त्याने शर्ट घातला होता, पण बटणं लावलेली नव्हती. केस अजूनही विस्कटलेले होते, पण त्या विस्कटलेल्या केशातही तो किती सुंदर दिसत होता हे पाहून माझी नजरच खिळली. त्याची नजर खिडकीबाहेर होती. मी हळूच आत पाऊल ठेवलं. तेवढ्यात तो वळला. आमची नजरानजर झाली. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं उबदार स्मितहास्य उमटलं. तो म्हणाला, ये अंजली. त्याच्या आवाजात किती माया होती. मी हसले आणि म्हणाले, कसं वाटतंय आज? तो म्हणाला, खूप बरं वाटतंय. खरंच, तुझ्यामुळे म्हणताना त्याने तुम्ही ऐवजी तू म्हटलं होतं. माझं हृदय जोरात धडधडलं. मी चहाचा कप त्याच्याकडे वाढवला. तो कप घेताना त्याचे बोटं माझ्या बोटाला स्पर्शून गेले. तो स्पर्श माझ्या अंगावरून विजेसारखा गेला. मी नजर खाली वळवली. तो चहा पीत होता आणि मी खोलीतल्या एका कोपऱ्यात उभी राहून त्याला पाहत होते. थोडा वेळ शांतता होती, पण ती शांतता ओझडती नव्हती, तर एक सुखद शांतता होती. चहा संपवून त्याने कप बाजूला ठेवला. मग तो हळूच माझ्याकडे आला. मी अजूनही त्याच्याकडे पाहत होते. तो माझ्या समोर उभा राहिला. आमच्यात फक्त 1 पाऊल अंतर होतं. तो म्हणाला, अंजली, मी गेले 3 दिवस फक्त विचार करतोय, तू माझ्यासाठी काय केलंस? एक अनोळखी माणूस, पण तू माझी अशी काळजी घेतलीस जशी एखादी आपल्या माणसाची घेते. मी तुझं हे ऋण कसं फेडू? मी हलकं हसले आणि म्हणाले, ऋण कसं फेडशील? हे तर मनापासून केलं.
तुला बरं पाहूनच मला बरं वाटतं. तो म्हणाला, पण का अंजली, का तुला माझी एवढी काळजी वाटते? त्याचा प्रश्न होता, पण त्याच्या डोळ्यात उत्तर आधीच होतं. मी गप्प होते. त्याने माझ्या हाताकडे पाहिलं. मग हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. मी थरारले. त्याने माझ्या हाताच्या बोटांना हळूवारपणे स्पर्श केला. तो म्हणाला, तुझे हात किती कोमल आहेत. या हातांनी मला जगवलं. या हातांनी माझ्या कपाळावरून फिरवलं. या हातांची ऊब मी कधीच विसरणार नाही. तो माझा हात हातात घेऊन बोलत होता आणि मी श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होते. त्याने माझा हात आपल्या ओठांजवळ नेला. त्याने माझ्या बोटांवर हलकेच ओठ टेकवले. तो क्षण अवर्णनीय होता. माझ्या अंगात एक गारूड भरल्यासारखं झालं. डोळ्यात पाणी आलं. ते सुखाचे अश्रू होते का, की बलाच काळ दडपलेल्या भावनांचा उफाळा होता, मला कळेना. मग त्याने माझा हात सोडला आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे विचारत होते. तो हळूच माझ्या समोर येऊन उभा राहिला. आता आमच्यात फारसं अंतर नव्हतं. त्याने आपला हात वर केला आणि हळवारपणे माझ्या गालावर ठेवला. त्याचा हात थोडा थरथरत होता, कदाचित अशक्तपणामुळे किंवा कदाचित त्याच्या भावनांमुळे. त्याने माझ्या गालावरून हळूच बोटं फिरवली. तो म्हणाला, अंजली, तुझा चेहरा किती सुंदर आहे. तुझ्या डोळ्यात किती शांतता आहे. पण त्याचवेळी किती वेदना लपल्या आहेत हे मला कळतंय. मला त्या वेदना दूर करायच्या आहेत. मला तुला प्रसन्न पाहायचं आहे. त्याचे शब्द ऐकून मी हेलावले. बराच काळ कोणीतरी माझ्या वेदना ओळखल्या होत्या. मी हलक्या आवाजात म्हणाले, आकाश, मी काही बोलणार होते तोवर त्याने बोट माझ्या ओठांवर ठेवून मला शांत केलं. तो म्हणाला, श्श, काही बोलू नकोस. मला फक्त तुझ्या जवळ राहू दे. मला तुझा स्पर्श अनुभवू दे. गेले 3 दिवस मी आजारपणात होतो, पण तुझ्या स्पर्शाची ऊब मला जाणवत होती. तू माझ्या जवळ होतीस ही जाणीव मला बरी वाटत होती. मग तो माझ्याकडे पाहत राहिला. त्याचे डोळे किती खोल होते, किती गोड होते. मला जाणवलं, मी त्याच्याकडे बघताना स्वतःला विसरून जात होते. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच माझ्या कपाळावर ओठ टेकवला. तो स्पर्श पंखासारखा हलका होता, पण त्याचा परिणाम माझ्या हृदयाच्या खोलवर झाला. मग त्याने माझ्या भुवया, माझे डोळे, माझे नाक यावर हलके हलके चुंबन घेतले. प्रत्येक चुंबनाने मी वितळत होते. तो माझ्या कानाजवळ आला आणि कुजबुजला, अंजली, मला तू खूप आवडतेस. तुझ्याशिवाय मला काही नको. त्याचे शब्द आणि त्याचा स्पर्श यांनी मी पूर्णपणे बेभान झाले होते. मी डोळे मिटून घेतले. माझा श्वास जड झाला होता. माझे हात त्याच्या खांद्यावर होते. त्याने मला हळूच आपल्या बाहूत घेतलं. त्याची छाती माझ्या गालाला लागली होती. त्याच्या हृदयाची धडधड मला ऐकू येत होती. ती धडधड माझ्या हृदयाच्या धडधडीत मिसळून गेली. आम्ही दोघे किती वेळ असेच उभे होतो कळेना. मग त्याने हळूच मला त्याच्यापासून थोडं दूर केलं आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. त्याचे डोळे ओलावल्यासारखे वाटले. तो म्हणाला, अंजली, मी खूप दिवस एकटा होतो. मला वाटायचं मला कोणी समजून घेणार नाही. पण तू तर मला माझ्यापेक्षा जास्त समजलंस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आता. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातही पाणी होतं. मी हळूच हात करून त्याच्या डोळ्यातले पाणी पुसले. मी म्हणाले, आकाश, मी काय सांगू, मलाही कळत नाहीये. पण तुझ्यासोबत मलाही एक वेगळंच सुरक्षित वाटतं. तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून सगळं बदललंय. तो म्हणाला, मग आपण एकमेकांसाठीच आहोत ना? मी हसले. त्या हसण्यात सगळं काही होतं. होकार होता, प्रेम होतं, समर्पण होतं. त्याने माझं हसू पाहिलं आणि त्याच्याही चेहऱ्यावर अपार आनंद पसरला. मग त्याने माझ्या ओठांकडे पाहिलं. माझं हृदय जोरात धडकू लागलं. तो हळूच माझ्याकडे झुकला. मी डोळे मिटून घेतले. त्याने माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. ते चुंबन सुरुवातीला हलकं होतं, विचारणारं होतं. मी प्रतिसाद दिला. मग ते चुंबन अधिक गडद, अधिक भावनिक झालं. त्या एका चुंबनात कितीतरी न बोललेले शब्द होते, कितीतरी दडपलेल्या भावना होत्या. जणू काही आमची आत्म्याची ओळख झाली. तो मला अधिक जवळ घेत होता आणि मीही त्याच्यात गुंतत चालले होते. मी माझे हात त्याच्या खांद्यावर गुंफले. त्याने माझी कमर धरली. त्या चुंबनात वेळ थांबला होता. जग विसरून गेलं होतं. फक्त आम्ही दोघे होतो, आमची भावना होती आणि तो अनमोल क्षण होता. चुंबन संपल्यावर त्याने माझं कपाळ त्याच्या कपाळाशी टेकवलं. दोघेही जोरात श्वास घेत होतो. तो म्हणाला, आता मी तुझा आहे अंजली, पूर्णपणे तुझा. मी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. मी म्हणाले, आणि मी तुझी.